तर आज आपल्याला एक ब्लू प्रिंट तयार करायची, म्हणजे एक प्लान तयार करायचा पूर्ण फॅमिलीसाठी, ज्याच्यामध्ये भाई पण सापडणार, का करायच्यात गोष्टी हे पण सापडणार, आणि त्याच्यावरती चालायचं कसं हे पण सापडणार. ओके. घरामध्ये कोण कोण आहेत आपल्या? वडील असतात, आई असते, मुले असतात, है ना, पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स. आणि मला आता तुम्ही फक्त सगळेजण हे कबूल करता की प्रत्येकाला काय ना काय करायचं जीवनात, प्रत्येकाचे काय काय आहेत स्वप्न आहेत. तर प्रत्येकाला का करायचं हे समजलं पाहिजे, प्रत्येकाला. यांना ज्यानं काय होईल, क्लिअर पिक्चर मिळेल. अंधाधुंद गोष्टी नाही चालणार, भरकटणार नाहीत गोष्टी. आणि हे सापडायला आज आपल्याला मदत करायची. पूर्ण परिवाराचं का सापडणं, प्रत्येक गोष्टीचं ते इंजिन आहे. आता तुम्ही स्वप्न बघितलेलं, समजा आता तुमच्यापासून सुरुवात करू. IAS IPS होण्याचं, पोलीस सर्व्हिस जॉईन करायची, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस जॉईन करायची, सक्सेसफुल व्हायचं आहे, प्रभावी अधिकारी व्हायचं आहे, राईट? का? स्वतःला विचारा, मनातली मनात आन्सरही द्या. का व्हायचं आहे, का करायचं आहे, कशामुळे तुम्ही इथे आहात, कशामुळे सकाळी उठला आहेत. तुमच्यापैकी बरेच जण बसने येत आहेत, दूरदूरून येत आहेत. काय येत आहेत, का चालू आहे ही फाईट, का करताय? आहे ना, रोजची फाईटच झाली नाही. उठणं, वेळेवर उठताय, ब्रह्ममुहूर्ताला उठताय, मेडिटेशन करताय, एक्सरसाइज करताय, लेक्चर्सला येताय, बाहेर राहतायत बरेचसे तुमच्यापैकी, मेसचं जेवण जेवताय, अभ्यास करताय, रोज नवीन गोष्टी शिकताय. पण हे सगळा जो प्रपंच चालू आहे, का, कशामुळे, रोज तुम्ही स्वतःला सांगा. जोपर्यंत तुम्हाला ते सापडणार नाही ना गोष्टी, फक्त हे करत राहाल तुम्ही. जेव्हा आपलं स्वप्न आपल्याला लोकल वाटतं ना, तेव्हा ते मिळून जातं. हे राज आहे स्वप्नांचा. जेव्हा ते भारी वाटतं, अवकातीच्या बाहेर वाटतं, ते मिळायला उशीर होतो किंवा मिळत नाही. मग ते लोकल कधी होईल? का सापडणं? IPS व्हायचं, पण का? नेमकं काय करायचंय मला? काय करणार आहे मी? शायनिंग मारण्यासाठी फक्त? गनमॅन आहे, शहराच्या मध्यभागी घर आहे, हजारो सॅल्यूट्स आहेत दिवसभरात, रुबाब आहे, त्यासाठी? कारण की का सापडणं ना, का तर कारण खूप आहेत, ते व्हॅलिड असणं पण आवश्यक आहे. आपलं का, आपलं व्हाय हे व्हॅलिड असणं सुद्धा आवश्यक आहे. ते त्या गोष्टीशी रिलेटेड असणं सुद्धा आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही म्हणताय मला अधिकारी व्हायचंय, आणि जर तुमच्या व्हायमध्ये जर ह्या गोष्टी असतील की बॉस पब्लिसिटी, स्टेटस, लाखो करोडो कमवायचे आहेत, तर साहजिकच त्या पदाची ते शोभणं नाहीये. तर तुम्हाला ते डिले होईल, लेट होईल किंवा मिळणार नाही. आणि तुमचं भाय असेल की अरे नाही, मी खूप झाडा खाल्लेल्या आहेत, लोकांना पाहतोय मी समस्यांमध्ये अडकलेलं, देशासमोरची सुरक्षितता, किती असे कारण आहेत व्हॅलिड. ते जर तुम्हाला पटले आणि ते जर तुम्ही अडॉप्ट केले तुमच्या काय मध्ये, तर बघा तुमचा प्रवास किती इझी होईल. यस, मला नक्षलवादाच्या अगेन्स्ट लढायचंय, यस, दहशतवादाच्या अगेन्स्ट लढायचे, काश्मीर सारख्या ज्या समस्या मला सॉल्व्ह करायच्या आहे त्यासाठी फाईट करायची आहे. IPS पोस्ट तुम्हाला आता लेवलला वाटायला लागेल, कारण की तुमचे टार्गेट मोठे बनले. आणि जे शायनिंग मारायचे होते, रुबाब दाखवण्याचेच होते, ते भारी वाटायचं म्हणून ते भेटायचंच नाही. कळलं का? व्हॅलिड व्हाय सापडणं, मग बघा तुमच्या गाडीचं ते इंजिन बनणार, तुम्हाला घेऊन जाणार, तुम्हाला कंटाळा नाही येऊ देणार. ते वाटतं ना आपलं, कधी कधी आपण मोटिवेट होतो, कधी कधी डिसमोटिवेट होऊन जातो, तर ते डिसमोटिवेट होऊ देणार नाही तुम्हाला ते व्हाय, जर व्हॅलिड असेल तर. आणि ते जर कुचकामी असेल तर तुम्हाला काही दिवसामध्येच तो ब्रेक करून टाकेल. जसं तुम्ही बरेचसे टार्गेट तुम्ही म्हटलेत ना पूर्ण करू शकले नाही, ते व्हाय कमजोर होतं. समजलं हे? ज्याला आपलं का कळतं ना, त्याचं फोकस अढळ बनतं, त्याचं लक्ष अढळ बनतं. आता जेव्हा तुम्हाला क्लिअर कट पिक्चर आलंय की का मला ते पद पाहिजे किंवा का एखादी गोष्ट करायची, क्लिअर कट पिक्चर आलंय तुम्हाला, तुम्ही हटणार का त्या गोलवरून? टाइम द्या. तुम्हाला जे पद पाहिजे, आता तुमच्यासाठी खास सांगतो, आणि फॅमिलीमध्ये पण प्रत्येक जण त्यांना जी जी गोष्ट करायची, जसं तुम्हाला काय करायचंय, पब्लिक सर्व्हिस जॉईन करायची, तुमच्या
एम, तुमचं जे एम आहे, एक पद आहे की नाही प्रत्येकाचं, ते का, आज हवं तर टाइम द्या त्याला ते शोधायला. तुम्ही म्हणाल की अरे माहित तर आहे ना आम्हाला करायचं व्हायचंय, पण एक्झॅक्ट नाही माहित आहे तुम्हाला, आणखी एक्झॅक्ट नाही माहित आहे, वेळ द्या त्याला. आणि व्हाय अपडेट पण होत राहणार. होऊ शकते की एखादी व्हाय 2-4 महिन्यानंतर तुम्हाला एखादी गोष्ट कळाली आहे, ती पण त्याच्यात ऍड होईल. तर अपडेटेड ठेवा त्याला, एक्झॉस्टिव्ह नका ठेवा. कळालं? द्याल वेळ आज कोणती पण गोष्ट. आता त्याच्यासोबत तुम्हाला छोटे छोटे टार्गेट आहेत तुमचे, लाईक वी डिसाइडेड टू स्पीक इन इंग्लिश, हाऊ मेनी ऑफ यू फॉलो द सेम. व्हाय ते स्ट्रॉंग असेल तर कोणी ब्रेक केलं नसतं. कळालं? तर वेळ द्या. छोटे छोटे टार्गेट जे आहेत त्याचे पण व्हाय. आता तुम्ही डायरी मेंटेन करताय, सगळ्यांना डायरी मेंटेन करायची. आता ह्या कोर्ससाठी तर असं समजा की तुमच्यासाठी आवश्यकच आहे. खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत तुम्हाला, आज पण खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या करायच्या आहेत. लिहायला सुरुवात करा. जेव्हा आपण लिहितो ना तेव्हा आपला मेंदू खूप छान पद्धतीने काम करत असतो. जे आपण लिहित असतो, आपण लिहितोय, पाहतोय, वाचतोय, कृती होत आहेत ना, या सगळ्या ऍक्शन्स होत आहेत, ते टार्गेट सेट होतात, त्या गोष्टी लक्षात राहतात, तर लिहायचे. ओके. ऍक्टिव्हिटी 5 वेची ही टेक्निक, व्हायची ही टेक्निक आहे. राईट डाऊन युअर मेन गोल. जे पण असेल, कोणतं गोल, बिगर वन, जे मोठं गोल आहे लाईफचं, आणि छोटे मोठे तर कितीतरी असतील, राईट. हप्त्याभराचं, महिन्याभराचं लिहा. ट्रिपला जाणं असेल, एखादी स्किल अचीव्ह करणं असेल, एखादी भाषा शिकणं असेल, व्हॉट एव्हर, छोटे मोठे लिहून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला 5 वेळेस विचारायचं का 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 का, 5 वेळेस, मिनिमम 5 वेळेस. त्याला अपडेटेड करू शकता, वाढवू शकता तुम्ही, पण मिनिमम 5 वेळेस तुम्हाला स्वतःला विचारायचे ती गोष्ट का शिकायची. समजा आता तुम्हाला एखादी स्किल अचीव्ह करायची, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग असेल किंवा एखादी भाषा शिकायची असेल, व्हॉट एव्हर, तर 5 वेळेस विचारा का करायचं. प्रत्येक व्हाय सोबत तुम्ही डीप जाणार, प्रत्येक व्हाय सोबत तुम्ही डीप जाणार. 5 वेळेस केलात एकदम डीप जाणार. ते गोल का, कशामुळे, या सगळ्यांचं पिक्चर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. काहीही खर्च होत नाही. एखादी गोष्ट करायची, टार्गेट सेट आहे ना डोक्यामध्ये, तर तुमच्या जवळ, तुमच्या आजूबाजूलाच उपचार आहेत त्याचे. कसली त्यासाठी जादूटोणा, खर्च पाणी करायची गरज नाहीये. 5 वेळेस लिहा फक्त व्हाय का करायचं. प्रत्येक व्हाय तुम्हाला खोलवरती घेऊन जाईल आणि ती गोष्ट अचीव्ह व्हायला मदत होईल. कारण की का लोकल केलं ना तुम्ही, का सापडलं. लाईक तुम्हाला चांगल्या अकॅडमीमध्ये का जायचं, एक एक्झाम्पल एका विद्यार्थ्याचं. फॉर बेटर ऑपॉर्च्युनिटी, संधी चांगली मिळेल, खोलवरती गेला तो. फॅमिलीला सपोर्ट करेल, आणखी खोलवरती गेला, स्वप्न झाले ना पुढे, अचीव्ह करेल, ड्रीम पूर्ण करेल, फॅमिलीला मदत होईल. टू मेक देम प्राऊड अँड कम्फर्टेबल, फॅमिलीला त्याला कम्फर्ट द्यायचा आहे, त्यांना गर्व महसूस करवायचा आहे, आणखी खोलवरती गेला तो. बिकॉज आय व्हॅल्यू बिंग अ पिलर ऑफ स्ट्रेंथ ऑफ फॉर दोज आय लव्ह. मला त्यांच्यासाठी आधार बनायचंय, सक्षम बनायचंय, ज्यांच्यावरती मी प्रेम करतोय. गेले की नाही आणखी खूप. आता ती गोष्ट त्यासाठी काय झाली ती एकदम क्लिअर. का, कोणती अकॅडमी, का करायचंय, काय अचीव्ह करायचंय, त्याचे कंप्लीट झाल्यानंतर काय मिळणार आहे, हे सगळे त्यांनी सेट केले. छोटंसं एक्झाम्पल. असं प्रत्येक गोष्टीला तुम्ही इम्प्लिमेंट करा. 5 वेळेस व्हाय. आता बघा इथे 2 जण आहेत, आर्यन आणि कबीर. आता तुम्हीच मला उत्तर द्या. आर्यन जो आहे रोजचा अर्धा तास देतो तो प्लॅनिंग आणि लर्निंगसाठी, नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि दिवसभराची प्लॅनिंग करण्यासाठी. तुमच्यापैकी आता करतायत, सकाळीच प्लॅनिंग करताय, डायरीमध्ये लिहिताय पूर्ण दिवसाचे टास्क वगैरे, काल काय शिकलाय तुम्ही, काल काय अचीव्ह केलंय तुम्ही, लिहिताय. हे ग्रॅटिट्यूड ठेवताय, लिहायचं जे आपण शिकतोय, ज्या गोष्टी अचीव्ह करतोय, ज्यासाठी तुम्ही थँकफुल आहात की ह्या गोष्टीमुळे मी थँकफुल आहे. आणि रोज तशा गोष्टी येतात, रोज तशा गोष्टी येतात. आणि कॉलम असा ठेवायचा की मला काय शिकायचंय, आणि बाकी दिवसभराचे टास्क. किती वेळ जातो याच्यामध्ये, किती वेळ लागतो तुम्हाला, 10 to 15 मिनिट्स, अर्धा तास पकडा तुम्ही. चला किती पूर्ण, समजा तुम्ही 12 तास घराच्या बाहेर आहेत किंवा 12 तासाचं वर्क आहे तुमचं, ते 12 तास ऑर्गनाइज होत आहेत ना अर्ध्या तासामुळे.
तुम्हाला टार्गेट मिळतं ना, आज हे कम्प्लीट करायचं आहे, आणि जर ते कम्प्लीट झालं तर रात्री प्राऊड, सकाळची सुरुवात कशी होईल, बेस्ट, पुन्हा प्लॅनिंग, पुन्हा रुटीन, पुन्हा रात्री प्राऊड फील होणार. असं चालत राहिलं तर लाईफ सक्सेस नाही होणार. एक दिवस होईल की नाही, गोष्टी लोकल वाटायला लागतील की हे भेटणारच होतं मला, आणि ते भेटेल, पण कन्सिस्टन्सी आवश्यक आहे. आता इथे कन्सिस्टन्सी बघा, आता यांची 5 वर्ष आहेत त्यांच्याकडे. आर्यन सकाळी उठतोय, सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम आहेत, प्लॅन करतोय, रोज नवीन नवीन गोष्टी शिकतोय. आणि दुसरीकडे कबीरचं चालू आहे आपलं स्क्रोलिंग आणि ड्रिफ्टिंग. ड्रिफ्टिंग म्हणजे ढकलणं, घसरतो इकडून तिकडं, तिकडून इकडे. आणि स्क्रोलिंगचं तुम्हाला माहित आहे, ऍक्च्युली मोठी समस्या झाली आहे स्क्रोलिंग, खूप मोठी समस्या झाली, आणि त्यानं कुणाला सोडलं नाही. तुम्ही बघितलं असेल एवढे 3-3, 4-4 वर्षाचे लेकरं कंटिन्यू, आणि त्यांना सांगायची गरज नाही, शिकवायची गरज नाही, बॅग कसं घ्यायचंय, प्ले कसं करायचंय, पण ते बघतायत, स्क्रोलिंग करतायत, शिकतायत. आता ते अल्फा आहे ना, तुमच्यापेक्षा नेक्स्ट जनरेशन जेनझीच्या नंतर अल्फा. तर ते झोपेमध्ये पण त्यांचं तसं चालू आहे. अचानक झोपेमध्ये रडतायत, अचानक त्यांना वेगवेगळे स्वप्न पडतायत, कारण की ते बघण्या ना, कधी विचार करता ना, त्या काय गोष्टी बघू लागलेत जे बघण्यासाठी. समजा आता आम्ही मिलेनियल आहोत, 18-19 वर्ष आम्हाला क्रॉस करावे लागले, तेव्हा त्या गोष्टी हातात आल्या. आता त्यांना हाय स्पीड मध्ये मिळत आहेत त्या, म्हणजे डायरेक्ट पूर्ण जग अनुभवत आहेत ते त्या वयामध्ये. डोक्यावर परिणाम नाही होणार. तर तेव्हा तिथपासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत, जे एल्डरली पीपल आहेत त्याच्यापर्यंत सगळ्यांना मोबाईलचा नाद लागला किंवा स्क्रोलिंगचा नाद लागलेला. बऱ्याचशांना काही प्रिन्सिपलवाले असतात, तत्ववादी लोक आहेत जे याला स्किप करतात, आणि खूप चांगली गोष्ट आहे ती, आणि त्यापैकीच एक आपल्याला व्हायचं आहे. मोबाईल एक टूल आहे, एक साधन आहे, आपल्या लाईफला इझी बनवणार, त्याचं तेच कामासाठी उपयोग केला पाहिजे. सोशल मीडियावर अकाउंट नसावं हे मी म्हणत नाही, असायला पाहिजे, जगाशी जोडायला पाहिजे, पण नाहक गोष्टी टाळल्या पाहिजे. तिथं कामाला येतं क्रिटिकल थिंकिंग. प्रत्येक गोष्ट जी तुम्ही पाहताय मोबाईलवरती, प्रत्येक क्लिक जी तुम्ही करताय मोबाईलवरती, ती कामाची आहे का? क्लिक, ते क्लिक करणं, ते पाहणं कामाचं आहे का, आपल्या जीवनाशी रिलेटेड आहे का, हे आपल्याला समजणं खूप आवश्यक आहे. आणि खास त्या स्क्रोलिंग वरती सुद्धा आपल्याला सेशन घ्यायचे आहे. डिजिटल डिटॉक्स, जसं बॉडीला आपण डिटॉक्स करतो ना, तसं डिजिटल डिटॉक्स साठी पूर्ण कुटुंबाचं डिजिटल डिटॉक्स करायचं आपल्याला, कारण की खूप वाईट परिणाम होतो. आता समजा, जस्ट इमॅजिन करा, आणि तुम्ही ऍग्री आहात की नाही मला सांगा. चला, मी फेसबुक स्क्रोल करतोय, मी एखादा व्हिडिओ बघितला ऍक्सिडेंटचा, मग मी ते बघितला, 20 सेकंदाचा व्हिडिओ आहे, मी पूर्ण बघितला. अल्गोरिदमला काय कळालं की अरे ह्याला हे व्हिडिओ आवडू लागले. दुसरा स्क्रोल केला तर वापस एक ऍक्सिडेंट, तिसरा स्क्रोल केला वापस एक ऍक्सिडेंट. तर माझं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड ते बघतंय की नाही, त्या गोष्टी हॅपन होणार की नाही कुठं ना कुठं तरी. आता चला, मी स्क्रोल केलं, काहीतरी जातीभेद आला. आजकाल लोक खूप वाढलेत जातीवर बोल. सोशल मीडिया फ्री आहे ना, काही बोललं जातं, जातीवर, धर्मावर. सगळे तत्ववादी बनलेत, फिलॉसॉफर्स बनलेत आपापल्या याच्यामध्ये, ते टाकतात हा हे असं आहे तसं, आपण धोक्यात आहेत. तर जर मोबाईल बघितला नसता, ती क्लिप बघितली नसता, तर कोणी धोक्यात नव्हतं. मग काय कमेंटमध्ये द्या पुढच्याला शिव्या, माझा स्वभाव विचित्र बनेल की नाही, राग बनेल की नाही माझ्या याच्यामध्ये. आणि जो मोबाईल मी त्या रील्स बघितल्या नाही, त्या कमेंट केल्या नाही, तर माझा स्वभाव कसा असेल, माझी लाईफ कशी असेल. उद्या होऊ शकते मी त्या क्लिपमध्ये बघितले आणि ते एखाद्या जातीबद्दल किंवा धर्माबद्दल माझ्या डोक्यामध्ये ना अशी खुन्नस निर्माण झाली आहे, तर एक चांगला मित्र मला अप्रोच करतोय, पण मी त्याची जात आणि धर्म बघून मी दोस्ती केली नाही, मी माझ्या लाईफ मधली मोठी संधी गमावली. मी झालं की नाही बरबाद तिथून स्क्रोलिंग. तर मला सांगा, 5 वर्षामध्ये कोण कुठं असेल, आर्यन आणि कबीर? कोण परफेक्ट लाईफ जगत असेल? कोण बिमार झाला असेल, चिडक्या झाल्या असेल, बरोबर की नाही? आणि हे जर तुमच्यासोबत होत असेल, कारण की आता तुमच्या सगळ्यांकडे मोबाईल आहेत, टॅब आहेत, लॅपटॉप्स आहेत, तर तुम्ही काय बघताय? या नेत्यानं याला मारलं, मग आता असे तर 500 नेते आहेत, 1000 नेते आहेत, येणारच तुम्हाला ते. मग पॉलिटिक्स बद्दल तुमचा व्ह्यू काय बनून जाईल? कामाच्या नाही त्या गोष्टी का, म्हणजे ते आपल्या कामाच्या बनून जात आहेत स्क्रोलिंगमुळे. तर हे बंद करणं खूप आवश्यक आहे. आता हे बंद करणं म्हणजे टार्गेट, आणि ते बंद का करायचंय म्हणून तुम्हाला आणखी काय सापडावं लागेल, का बंद करायचं स्क्रोलिंग.
छोट्या मोठ्या विन आहेत, म्हणजे छोटे मोठे जिंकणं जे तुम्हाला जिंकायचंय. छोट्या छोट्या सवयी, जेवताना टीव्हीच पाहणं, फॅमिली टाइम आहे तो संध्याकाळचा, फॅमिली सोबत दिला पाहिजे. म्हणजे बडबड करत जेवायचं नाही, पण एकमेकांच्या आजूबाजूला बसून जेवलं पाहिजे. आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या फूडमध्ये असलं पाहिजे जे आपण खातोय, जे परसिव्ह करतो. तर अशा छोट्या ज्या तुमच्या सवयी आहेत, ज्या तुम्हाला बंद करायच्या आहेत, ते तुमचं टार्गेट बनलं. मग त्या बंद का करायच्या, त्यासाठी तुम्हाला वापस काय सापडायचंय, का कराल ह्या गोष्टी छोट्या मोठ्या लाईफमध्ये. असं नाही की फक्त मोठं स्वप्न आहे त्यासाठीच बाहेर सापडायचं, नाही. डेली रुटीन मधल्या गोष्टी त्यासाठी सुद्धा तुम्हाला शोधायच्या, जे बंद करायचे आहेत. किंवा एखादी नवीन गोष्ट सुरू करायची आहे, चला उद्यापासून मला जिम सुरू करायची, का? सगळेजण म्हणतायत फिट व्हायचंय, फिट राहणं चांगलं असतं आणि म्हणून मला करायचं. थोडं आणखी खोलवरती जा, 5 वेळेस व्हाय. कधी पण किती वेळेस, मिनिमम 5 वेळेस. माझी फिटनेस वाढेल, माझं आयुर्मान वाढेल, मी जास्त काळ जगू शकतो छान जिम केली तर. चेहऱ्यावरती ग्लो येईल, ब्लड सर्क्युलेशन छान होईल, चांगले विचार येतील, दिवसभर कॉन्फिडन्स वाटेल. किती येत असे व्हाय. मग आता जिम करणं माझ्यासाठी काय होऊन जाईल, अरे करायचंच आहे, मजा. एवढ्या सगळ्या गोष्टी भेटतायत, कारण की बघा आपलं मन, आपलं डोकं असं ट्रेन झालेलं आहे की आपल्याला काय मिळतंय, द्या ना त्याला, करा ना फीड त्याला. म्हणजे ती गोष्ट तुम्हाला अशी मजा वाटली पाहिजे. आणि जेव्हा गोष्टीची मजा वाटते तेव्हा प्रेम होतं आणि त्या गोष्टी सक्सेसफुल होतात. आणि बर्डन म्हणून घेतलं, IAS बनायचं, घ्या 8 तास अभ्यास, 10 तास अभ्यास. मग काय करताय, कशामुळे करताय, माहित नाही. मग ती गदा मेहनत. नॉलेज मिळेल, पुस्तक वाचल्यामुळे गोष्टी डोक्यात जातील, पण पोस्ट कळालं. छोट्या मोठ्या गोष्टींना पण हे लागू करा. खोलवरती जा थोडस. आता तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. पेज घ्यायचंय, एक पेज, ब्लँक पेज. प्रत्येक जण, कुटुंबातल्या प्रत्येक मेंबर नाही करायचं. तुम्हाला म्हटलं ना, इलाज आपल्या आजूबाजूलाच आहे, तेच आपल्याला सापडायचे, कोणताही मोठा खर्च न करता. राईट साईडला लिहायचंय, माय ड्रिफ्ट लाईफ 5 years फ्रॉम नाव. ड्रिफ्ट लाईफ म्हणजे कळालं ना, कुठेही कसंही चाललंय, नो प्लान, नो गोल, नो टार्गेट, जस्ट दिवस ढकलतोय. सकाळी उठतो, जॉबला जातोय, पुन्हा वापस येतोय, स्क्रोलिंग केली, जेवण केलं, झोपलं, पुन्हा सेम लाईफ. मग जीवनात अचीव होत नाहीत. मग ते लोक बोर्डम मध्ये जातात, जीवनाप्रती उदासीन होतात. मग त्यांना विचारलं लाईफ बद्दल, चाललंय ना, काय ते जीवन एकदा भेटते, थोडं भारी काय ते सांगता आलं, मस्त चाललंय, करतोय, अचीव होत आहेत, ह्या करतोय, कसं कॉन्फिडन्स पाहिजे तो. तुम्ही बघा लोकल मुंबईची बघा, लोकांचे चेहरे बघा किती परेशान झालेले. रोज धक्का खातायत, जॉबवर पोहोचतायत, वापस येत आहेत, रोज उठतायत, धक्के खातायत, जॉबवर पोहोचतायत, वापस येत आहेत. तुम्हाला काय वाटतं, किती लोकांना माहित असेल त्यांच्यापैकी की का करतायत लाईफ? मे बी बरीचशी गर्दी कमी होऊन जाईल, मे बी बऱ्याचशा नवीन गोष्टी होतील, फक्त लोकांना का सापडलं तर. तेच माहित नाही. किती सिंपल गोष्ट आहे. कोणतीही गोष्ट आपण का करतोय, का जेवढं जास्त वेळेस विचाराल तेवढं तुम्ही खोलवरती जाणार, तेवढी ती गोष्ट पक्की होणार. कारण की तुमचा पाथ, तुमचा मार्ग क्लिअर होतो मग त्याच्यामुळे. बरोबर की नाही? बघताय ना, मुंबईमध्ये बघितलं असेल, न्यूज मध्ये वगैरे बघताय ना तुम्ही, सगळे गर्दी, आजूबाजूला बघत असाल लोक. तर किमान तुम्ही तरी सुरुवात करा, तुमच्यापासून सुरुवात करा आणि इतरांना पण मदत करा की त्यांचं बाहेर सापडण्यासाठी. नाव इफ यू लेट थिंग्स स्लाइड, व्हॉट ऑपॉर्च्युनिटीज आर लॉस्ट. जर तुम्ही ड्रिफ्ट लाईफ जगताय तर कोणकोणत्या संधी तुम्ही गमावताय, लिहा. काय मी गमावणार. व्हॉट फिलिंग्स डॉमिनेट युअर डे. जे दिवसाची आपली आता समाप्ती करतोय रात्री, तुम्ही प्राऊड असाल की अँझायटी मध्ये असाल, चिंताग्रस्त असणार, खुश असणार, रोज कसं जगणार तुम्ही ते लिहा. रोज तुमचा दिवस कसा गेलेला असेल ते लिहा. म्हणजे तुम्ही काय गमावताय हे कळालं तुम्हाला. लिस्ट पण काय गमावणार मी. जर 5 वर्ष ड्रिफ्टेड लाईफ जगलोय किंवा दिशाहीन जीवन जगलोय मी 5 वर्ष, तर काय होऊ शकतं. 5 वर्ष तुमच्या एज पासून कॅल्क्युलेशन करा, आई वडिलांनी त्यांच्या एज पासून 5 वर्षात काय गमावू शकतो. नाव दुसऱ्या साईडला, लेफ्ट हँड साईडला तुम्हाला लिहायचंय तुमची लाईफ तुम्ही कन्सिस्टंटली जगताय तुमच्या वाय सोबत. कोणती जीवन? माय असेंड लाईफ. असेंड म्हणजे वरती जाणारी, रोज प्रगती करणारं जीवन. जर मी रोज नवीन गोष्टी शिकतोय, अचीव करतोय,
टार्गेट स्वप्न पाहतोय पूर्ण करतोय 5 वर्षात मी कसा असेल. लिहा. आता बघा तुम्हाला इतकं जीवनामध्ये मार्ग मिळतील ना, टार्गेट मिळतील ना, तुम्ही स्वतःच आपण स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार आहेत की नाहीत. आर्किटेक्ट आहोत आपण आपल्या सेल्फचे. आर्किटेक्ट जो प्लान करतो आणि ती स्वप्न ती गोष्ट साकारून देतो. तसंच तुम्हाला प्लान करायचंय तुमच्या जीवनाचं आणि ते साकारायचं आहे. तर आपल्या जीवनाला आकार कोण देतोय? आपण. राईट. मग आपल्या जीवनाला आकार कसा द्यायचा आहे, लाईफ कशी पाहिजे हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि एकदा कळाल्यानंतर तुम्हाला काय मेंटेन करायचंय? कन्सिस्टन्सी. नाही तर ज्ञानप्राप्ती होते ना आपल्याला, पण आपली ज्ञानप्राप्ती कधी कधी एका दिवसासाठी असते, एका हप्त्यासाठी असते, पुन्हा मग डल होऊन जातो आपण. कसं व्हायचंय? ती गोष्ट नाही करायची. क्लिअर? कराल हे? लिहाल. एका साईडला 5 वर्षानंतरचं जीवन दिशाहीन आणि एका साईडला विथ टार्गेट, विथ फोकस अँड विथ कन्सिस्टन्सी. काय अचीव करणार? लिहा हे. आणि जवळपास तुमचे सगळ्यांचे 5 वर्षांमध्ये एम पूर्ण झालेले असतील. ते पूर्ण होऊन तुम्ही लाईफ जगत असाल म्हणजे तुमच्या व्हायच्या लिस्टमध्ये भारी भारी गोष्टी येतील आता. पण लिहा हे नक्की.